नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजे 26 मेचा रिव्ह्यू. मला माहिती आहे की अवनी पळून जाणार असते, त्यासाठीच ती घरातून बाहेर पडत असते. राजा बाहेर अवनीची वाट बघत थांबलेला असतो. अवनी इकडे तिकडे कोणी आहे का बघत बाहेर पडत असते. तेवढ्यात महेशची गाडी येते. अवनी महेशला बघून पडदेशी भिंतीच्या आड्याला जाऊन लपते. महेशची गाडी आत आल्यानंतर सिक्युरिटी ते गेट बंद करून घेतो. महेश गाडी पार्क करून आतमध्ये जात असतो, इतक्यात त्याला फोन येतो. तो फोन रिसीव्ह करतो. तो फोनवर कोणाशी तरी बोलत असतो. व्यवस्थित सगळी कामं झाली पाहिजेत, काहीही गडबड नको आहे. इकडे अवनी खूप घाबरलेली असते. महेश कोणाला तरी इन्स्ट्रक्शन देत असतो, छोट्या छोट्या कामांसाठी बाबाने त्रास देऊ नका म्हणून. अवनी इकडे आडाला उभारलेली असते. तेवढ्यात तिला राजाचा फोन येतो. राजा तिला मिस कॉल देतो. तिचा फोन व्हायब्रेटवर असतो. ती फोन रिसीव्ह करते. राजा म्हणतो, मला आत्ताच दादांची गाडी दिसली, दादा आत येताना दिसले. अवनी म्हणते, हो, म्हणूनच मला बाहेर येता येत नाहीये. राजा म्हणतो, मग तुम्ही काय करताय आता? अवनी म्हणते, काही नाही, जे ठरवलंय तेच होणार. अवनी म्हणते, तू गाडी घेऊन कंपाऊंडच्या बाहेर ये. राजा म्हणतो, मी ऑलरेडी गाडी घेऊन आली आहे. अवनी म्हणते, वाट पहा, मी येते. राजा म्हणतो, हा, आणि ते फोन कट करतात. अवनी महेशचं लक्ष नाही हे पाहून ती जातच असते. इतक्यात महेश फोनवर बोलत बोलत तिच्या शेजारी येतो. महेशचं लक्ष काही अवनीकडे नसतं. अवनी खूप घाबरलेली असते, पण तेवढ्यात महेश बोलत बोलत परत रिटर्न जातो. अवनी महेशला गेल्याचं पाहते आणि हळूच एका गाडीच्या मागे जाऊन लपते. महेश अजूनही फोनवर बोलत असतो. तेवढ्यात तो फोन ठेवतो आणि वॉचमॅनशी बोलायला लागतो. महेश कोणी नसल्याची खात्री करून वॉचमनकडून काहीतरी घेत असतो. तेवढ्यात अवनी कंपाऊंडकडे जाते. बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला दिसतं की तसं जाता येत नाही आणि राजा बाहेर थांबलेला असतो. परत ती त्या गाडीच्या मागे येऊन थांबते. इकडे महेशच्या आणि सिक्युरिटीचं काहीतरी चालू असतं. तेवढ्यात अवनीला तिथे असलेली शिडी दिसते. इकडे महेश अजूनही सिक्युरिटी गार्डशी बोलत असतं. हे पाहून ती पडदेशी शिडी घेण्यासाठी त्या भिंतीच्या आडेला परत जाते. महेशला जाणीव होतं की तिथून कोणीतरी गेलंय, पण सिक्युरिटी गार्ड म्हणतो, नाही, कोणी नाही साहेब. म्हणत असतो, कोणीतरी गेलंय. सिक्युरिटी गार्ड म्हणत असतो, नाही साहेब, मला तरी कोणी नाही दिसलं. मग तो म्हणतो, गेट बंद कर आणि जा. इकडे अवनी हळूच तिथली शिडी घेते आणि कंपाऊंडच्या दिशेने धावत जाते. मग ती त्या कंपाऊंडला ती शिडी लावते आणि चप्पल हातात घेऊन शिडीवरून कंपाऊंडच्या वर चढते. तिथून पलीकडे तिला उडी मारता येत नसते, त्यामुळे तिला राजाला बोलवायचं असतं, पण ते कसं बोलवणार असं तिला वाटत असते. मग ती हातातलं चप्पल त्याच्या अंगावर टाकते. राजाचं लक्ष जातं तिच्याकडे. तो म्हणतो, अहो काय हे? तिला हळू शांत म्हणजे बोलण्याचं हे करते. मग हळूच राजा अवनीला खाली घेतो. अवनी खाली उतरते. राजा म्हणतो, चला आता लवकर, चला गाडीत बसा. अवनी गाडीत बसतच असते, पण एक क्षण तिचं मन वळतं आणि ती मागे बघायला लागते. तिचं घर सजवलेलं असतं तिच्या लग्नासाठी. ती बघून फारच इमोशनल होते. तिला जावंसं वाटत नसतं. तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. थोडा वेळ घराला निहाळते. राजा म्हणतो, चला चला लवकर, बसा गाडीत लवकर. पण तिने जो आता निर्णय घेतलाय त्याच्यासाठी तिला घरातून बाहेर पडावंच लागणार होतं. ती पडदेशी गाडीत बसते. मग राजा गाडी सुरू करतो. तरी देखील अवनीचं मन हे घराकडे वळत असतं. अवनीचं सारखं लक्ष हे तिच्या घराकडेच असतं. घरातल्या माणसांविषयी तिला काळजी वाटत असते, पण तिचा नाईलाज असतो. तिचं करिअर, तिचं ध्येय, तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला घरातून बाहेर पडावंच लागत असतं. अवनी गाडीत बसल्यानंतर देखील तिच्या घराकडे वळून सतत पाहत असते. गाडीतून पुढे जात असताना जोवर तिचं घर दिसते तोपर्यंत ती तिच्या घराकडे बघून खूप इमोशनल होऊन पाहत असते. तुम्हाला जर आपले रिव्ह्यू आवडत असतील तर आपल्या चॅनेलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग सुलू आत्या आणि पाण्याचा सीन घेतलेला आहे. पाण्या दारात झोपलेला असतो. सुलू आत्या पहाटे दारात पाणी मारत असते. पुढे सुलू आत्या मुद्दामून पाण्याच्या अंगावर पाणी मारते. एकदम खडबडून जागा होतो. कोण आहे रे? चाईचं माकड. सुलू आत्या हसत असते. पाण्यामागं वळून बघतो तर सुलू आत्या असते. आत्या त्याला म्हणते, अरे पहाट झाली, पहाट, उठ लवकर, समजा अंगण झाडून काढ. माझं घर आहे, असं पावरसासारखं ठेवू नका. असं कोणी बाई येणार नाही घर झाडायला, अंगण झाडायला, उठ आता. चिडून तिला सुलू आत्याला म्हणते, ए आत्ते, तिच्या डोक्यात काय फरक पडेल ना काय का? ती काय मारते माझ्या अंगावर? पुरी म्हातारी चालेल, तुला देवानं काय अक्कल बिक्कल नावाची गोष्ट दिली आहे की नाही? सुलू आत्या म्हणते, अक्कल कोणाची काढतोय रे तू? पाण्या म्हणतो, तुझीच काढतोय. एक नंबरची बकवास बाई आहे तू. सकाळ झाली की लागली ठोठो बोंबलायला. शेवटचं सांगतो, आमच्या घरापासून लांब राहायचं. सुलू आत्या म्हणते, आमचं घर काय म्हणतं रे? माझं घर आहे, माझा हिस्सा आहे या घरात. पाण्या म्हणतो, त्या हिस्सा गोष्टी माझ्यासमोर करायच्या ना, त्या अण्णांसमोर करायच्या.
देशाबाहेर येतो आणि म्हणतो पाण्या काय झालं सकाळ सकाळी. पाण्या यशाला सांगायला लागतो दादा बघ ना मी झोपलो होतो हिनं अंगावर पाणी वाटलं आणि वर काय म्हणते तुझ्या घरात बाई येणार नाही अंगण झाडायला. रेडी आहे का ही? तेव्हा सुलत म्हणते खरंच बोलले मी. अरे एक वेळ त्या वाळवंटाला पूर येईल आणि या वाऱ्याला ना दोरीनं बांधता येईल आणि त्या कोरड्या विहिरीमध्ये पोहतील मासे. चंद्र दिवसा उगवल आणि सूर्य रातीला उगवल पण या घराचा उंबरा ओलांडून एकही बाई येणार नाही आणि तुमच्या कोणाचंच लग्न होणार नाही आणि तुमच्या घराला कुठल्याच बाईचा आशीर्वाद लागणार नाही असं सुलवत्या नेहमीप्रमाणे शाप देत असते. पुढं म्हणतो ए आत्ते तुला सारखं सारखं एकच वाक्य बोलून कंटाळा येत नाही काय ग? आत्या म्हणते अजिबात नाही. त्या म्हणतो मग तुला आनंद होतो काय? सुलवत्या म्हणते लई 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 आनंद होतोय बघ. असं वाटतंय ना की या आनंदाच्या भरात ना नाचावंच असं ढिंचाक 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 असं म्हणून सुलत्या खूप छान डान्स करत असते. खूप भारी कॅरेक्टर आहे हा हे. आवडतं का सुलत्याचं हे कॅरेक्टर? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढे पाण्या रागाच्या भरात पाणी मारतो सुलत्याच्या अंगावर. त्या एकदम घाबरते आणि आतमध्ये जाते आणि म्हणतो नाच आता नाच ढिंचाक ढिंचाक. सुलत्या म्हणते अक्कल आहे की नाही रे तुला? पाण्याला म्हणतो अरे तुला काय कळते की नाही आणि बाहेर कशाला झोपला चल आज चल. त्या पाण्याला म्हणतो तुझ्या बापाने काय शिकवलं की नाही अक्कल बिक्कल संस्कार बिस्कार शिकवलेत की नाही तुला? सुलत्या म्हणत असते तुझ्या बाबांना काहीच वळण लावलेलं नाही तुला काही संस्कार दिलेले नाही आहेत असं म्हणून मोठमोठ्याने बोलत असते. पाण्या म्हणतो काय बोलायचं ते तुला बोल असं म्हणून तो तिला म्हणत असते आणि ते दोघे जण कानात कापसाचे भोळे घालतात आणि निघून जायला निघतात. इथेच हा सीन संपवलेला आहे. पुढे सुलत्याची फार चिडचिड होत असते. खूप वाईट साईड त्यांना बोलत असते. ते दोघे निघून जातात. इकडे राजा आणि अवनीचा सीन घेतलेला असतो. राजा म्हणत असतो हे बघा मी माझा फोन बंद केलाय तुम्ही पण तुमचा फोन बंद करा आणि ते सिम कार्ड काढून टाका. मी ते पिक्चरमध्ये बघितलंय ना लोकेशन ट्रॅक होतं त्याच्यात. अवनी म्हणते हो. अवनी म्हणते काढू कसं आहे तुझ्याकडे सेफ्टी पिन आहे का? राजा म्हणतो तुझ्याकडे कशी असणार. पुढे मग विवानचा सीन घेतलेला आहे. स्वतःशीच विचार करत असतो त्या पोरीच्या बापाने तिच्यावर हात नाही उचलायला पाहिजे होता. पुढे तिनं काहीतरी बरं वाईट केलं तर माझी केवढी बदनामी होईल. तो म्हणून तिला फोन लावून काय करते ते बघत असतो. त्यामुळे स्वतःच्या साडीचे पिन काढते आणि सिम कार्ड काढत असते. एवढ्यात विवानचा फोन वाजतो. ज्या म्हणत असतो तुम्ही फोन कट करा फोन पहिला कट करा म्हणून तिच्या सांगण्यावरून तो फोन कट करतो. तर थोड्या वेळाने विवानचा फोन यायला लागतो अवनीला. अवनी म्हणते मला फोन उचलावा लागेल. फोन उचलला नाही तो घरी फोन करेल. त्यावेळी त्याने फोन मी उचलला नाही तर सगळं घर डोक्यावर घेतलं होतं. ती शेवटी विवानचा फोन उचलतेच. विवान हा अवनीचं लग्न अगोदर मन बदलू नये ह्याच्यासाठी तिला खुश ठेवावं म्हणून फोन करत असतो. अवनी फोन उचलते तेव्हा विवान म्हणते हॅलो. खूप गोड बोलायचा प्रयत्न करत असतो. म्हणतो झोपली होतीस का गं? अवनी म्हणते कॅनडात झोपलेली माणसं फोन उचलतात का? विवान हसतो आणि म्हणतो रागवलीस पण माझ्यावर का रागवलीस? अवनी म्हणते छे मी का रागवू? मला तर आश्चर्य वाटतंय. का माहितीये तू माझ्या आयुष्यात आल्यापासून असं काय काय घडलंय ना त्याचा मी कधी विचार सुद्धा केला नसता. राजा इकडे म्हणत असतो फोन कट करा मॅडम. ॲक्शन करत असतो पण अवनी बोलतच असते. विवान तिकडून म्हणतो खरंच ग तुझ्या बाबांनी तुझ्यावर हात नाही उचलायला पाहिजे होता. गोड बोलायचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो तुम्ही काय मी त्यांना म्हटलं तुम्ही काहीही करा पण हात नाही उचलायचा माझ्या श्रावणीवर. इकडे अवनी हसायला लागते. श्रावणी म्हणालास ना डोक्यावर पडलायस का रे तू? छोटा मेंदू जागचा हल्लाय तुझा. ते विवान चिडतो आणि म्हणतो माइंड युअर टंग अवनी. इकडून म्हणत असते कन्फर्म तुझ्यात बुद्धी नावाची गोष्टच नाही आहे रे. त्या मुलीशी लग्न करायचं त्या मुलीचं लग्न सुद्धा नाव सुद्धा लक्षात राहत नाही तुझं बिनडोक. विवान तिकडून म्हणत असतो तू कुणाशी काय बोलतेस हे तुलाच कळतंय का गं? कोणी म्हणते हो कळतंय चांगलं कळतंय. पुन्हा पुरुषी कोणी भरलेला टँकर आहेस टँकर. एक नंबरचा सेल्फिश आहेस तू. सारखं मी तुला काय वाटतं रे? तुझ्यासारख्या नालायक माणसासाठी मी गरमागरम जेवण बनवणार? तू म्हणशील तसे कपडे घालणार? उठ म्हटलं की उठणार तू बस म्हटलं की बसणार? रे शतमूर्खा आर्किटेक्ट आहे मी गोल्ड मेडल मिळवलंय आणि तुला जरी ते फालतू वाटत असलं ना ते फालतू नाही तू फालतू तुझे विचार फालतू आहेस तू फालतू. विवान इकडे खूप चिडलेला असतो. तो म्हणजे तोंड सांभाळून बोलावणी. राजा म्हणत असतो फोन कट कर पण ती ऐकत नसते. मी चिडून म्हणते ए जियान कियान कोटकं विमान. अवनी नाव आहे माझं कळलं ना अवनी नाव आहे अवनी नीट घ्यायचं. तर अशी ना फोनमधून सनकन वाजवेन ना सर कुठचा अशी ती तिच्या मनातली सगळी भडास बाहेर काढत असते. आजपर्यंत जे काही तिला बोलायचं होतं ते तिला बोलता येत नव्हतं ती सगळी भडास ती या फोनमधून बाहेर काढत असते. तिचं राजा तिला थांब म्हणत असतो फोन बंद कर म्हणत असतो पण तिचं त्याच्याकडे काहीही लक्ष नसतं. एवढ्यात गाडीचा हॉर्न वाजतो. तिला विचारतो कुठे आहेस तू?
कारमध्ये आहेस का असं विवान विचारतो. अवनी थोडी घाबरते आणि म्हणते तुला काय करायचं? कुठेही असेन. तू कोण रे मला विचारणारा? इकडे विवान फारच तापतो. अवनी म्हणते मी हवेत आहे, हवेत मुक्त उडत चालली आहे. कुठेही असो तुला काय रे देणं घेणं? तुला काय संबंध आहे? विवान म्हणत असतो मी जे काही विचारलं ना त्याचं बराबरानं उत्तर दे, नाहीतर. अवनी म्हणते अरे जा रे जा, तुला जे करायचं ते कर, मी नाही सांगणार तुला, कुचकट असं म्हणते आणि ती फोन कट करते. राजा खूप अस्वस्थ झालेला असतो कारण अवनी काही त्याचं काहीच ऐकायला तयार नसते. अवनी फोन ठेवून म्हणते भारी भारी वाटते मला, खूप छान वाटायला लागते. म्हणून तू सुटकेचा निश्वास घेते. तिच्या मनातील सगळे भावना तिने व्यक्त केलेल्या असतात ना. राजा अवनीला म्हणतो आता तुम्ही ना ते सिम कार्ड काढून टाका, म्हणजे मला पण जरा भारी वाटेल. प्लीज प्लीज तेवढं करा. अवनी मग पुढे ते सिम कार्ड काढते आणि बाहेर टाकून देते आणि इकडे फार चिडलेला असतो. अवनी फ्री बर्ड सारखी झालेली असते. ती खूप आनंदात असते. तिच्या डोक्यावरचं सगळं टेन्शन, विचार सगळे बाजूला गेलेले असतात. तिला फक्त आता तिचं आयुष्य, तिचे स्वप्न, तिचे करिअर इतकंच बघायचं असतं. तिला खूप आनंद होत असतो ह्या सगळ्यातून बाहेर पडल्यामुळे. अवनी खूप खुश झालेली असते. ती म्हणजे गाडीची जी खिडकी असते त्याच्यातून बाहेर येते आणि हात बाहेर काढून ती मनसोक्त वाऱ्यामध्ये आनंद घेत असते. तिला खूप छान फील होत असतं. अवनी हे कॅरेक्टर खूप छान दाखवलेलं आहे. तुम्हाला आवडतं का अवनीचं कॅरेक्टर? मला तर खूप आवडतं. तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा सीन इथेच कट करून विवान चिडून महेशला फोन करतो. हा सीन घेतलेला आहे. स्वाती तयार होत असते तेवढ्यात महेशला विवानचा फोन येतो. तो बघतो, म्हणतो विवानचा फोन. स्वाती म्हणते आत्ता नको उचलूस. अवनी फोन उचलत नसेल ना म्हणून तुला येत असेल कॉल, पण ही काय वेळ आहे का फोन करायची? इकडे विवान फार अस्वस्थ झालेला असतो. महेश देखील त्याचे फोन उचलत नसतो. महेश त्याचा फोन कट करतो आणि परत झोपी जातो. थोड्या वेळाने विवान परत फोन करतो. महेश उठतो आणि बघतो तर परत विवानचा फोन असतो. महेश म्हणतो उचल तो फोन, नाही तर तो बाबांना फोन करे. स्वाती म्हणते आणि मग तो फोन रिसीव्ह करतो. हॅलो म्हणतो. विवान म्हणतो अरे हॅलो गेलं खड्ड्यात, मला सांग अवनी कुठे आहे? महेश म्हणतो अरे विवान जरा घड्याळ बघाव तर, एवढ्या सकाळी अवनी कुठे असणार? झोपली असेल बेडरूममध्ये. विवान म्हणतो आय एम शुअर ती नाही आहे तिच्या बेडरूममध्ये. कुठे गेली ती? पळून वगैरे तर गेली नाही आहे ना ती तुझी बहीण? महेश म्हणतो माझ्या बहिणीवर संशय घेऊ नकोस. विवान म्हणतो अरे संशय घेण्यासारखीच वागली आहे ती. महेश म्हणत असतो अरे लग्न होणार आहे तुमचं, कशाला त्रास करून घेताय? तो त्याला सांगत असतो अरे मी पण लेट आलोय रात्री, झोप आता. विवान तिकडून चिडून म्हणतो मी काय मूर्ख आहे का एवढ्या सकाळी फोन करायला? महेश म्हणतो अरे विवान हे बघ, मला तसं म्हणायचं नाहीये, पण एवढ्या सकाळी जाणार कुठे ती? झोपली असेल ती तिच्या रूममध्ये आणि तिला कुठे जायचं असेल ना, ती सांगून जाईल ना आम्हाला. विवान म्हणतो नवऱ्याचा इन्सल्ट करणारी बहीण आहे तुझी, नवऱ्याला बिनडोक बावळट म्हणणारी बहीण आहे तुझी ती. अरे आहे कुठे ती बघ ना. यश म्हणतोय अरे विवान तुझा काहीतरी गैरसमज होतोय. विवान म्हणतो आत्ताच बोललोय मी तिच्याशी, ती मगाशी मला फोनवर वाईट साईड बोलली आहे खूप काही. ते बोलत असताना मी हॉर्नचा आवाज ऐकलाय. महेश म्हणतो काय हॉर्नचा आवाज? मला नाही विश्वास बसत त्याच्यावर. विवान म्हणतो विश्वास नाही बसत? मी सांगतो म्हणून खोलीत जा आणि बघ ती आहे का तिथे. अरे मी सांगतोय वाटेल ते हरेन मी. अरे मी सांगतोय ना नाही आहे ती रूममध्ये. विवान फोन कट करतो. सडकाफटकी उठतो आणि म्हणतो अवनीच्या खोलीत जाऊन बघतो, अगं ती खोलीमध्ये नाही आहे. म्हणते अरे इट इज टू मच. तू विवानच्या सांगण्यावरून अवनीवर विश्वास दाखवणार आहेस का? म्हणतो नाही तसं नाही आहे, पण तो म्हणत होता आमचं जेव्हा फॉलवर बोलणं झाला तेव्हा गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. ती म्हणते नाही अवनी असं काही करणार नाहीये. यश म्हणतो मी जाऊन बघून येतो. स्वाती म्हणत असते अरे पण आपली अवनी तशी नाहीये. यश अवनीला बघण्यासाठी जातो. त्याच्या मागे मागे स्वाती देखील अवनीला पाहण्यासाठी जाते. दोघेही अवनीच्या बेडरूममध्ये जातात तर अवनी तिच्या बेडरूममध्ये नसते. स्वाती बाथरूममध्ये बघायला जाते आणि महेशला म्हणते गॅलरीत बघ. गॅलरीमध्ये महेश जातो बघतो तर गॅलरीमध्येही देखील अवनी नसते. स्वाती बाहेर आत बेडरूममध्ये येते आणि म्हणते अवनी नाही आहे बाथरूममध्ये. महेश पण म्हणतो गॅलरीमध्ये पण नाही आहे ती. दोघांनाही खूप टेन्शन यायला लागतं. महेश म्हणतो नाही असं जाणार नाही गं कुठं ती, किचनमध्ये असेल किंवा गार्डनमध्ये असेल ती, असं घर सोडून जाणार नाही गं ती. अगं लग्न आहे गं तिचं उद्या, असं म्हणून महेश फार इमोशनल झालेलं असतं. त्याला फार टेन्शन आलेलं असतं. पण अवनी तिथे असलेल्या टेबलकडे बघत असते. त्या टेबलवर एखादी चिठ्ठी असते. महेश म्हणतो मी आलो, खाली जाऊन बघून येतं. तेवढ्यात स्वाती म्हणते थांब. स्वातीला अवनीने लिहून ठेवलेली चिठ्ठी दिसते.
आणि महेशला सांगते स्वाती की अवनीची चिठ्ठी आहे, ती पळून म्हणजे निघून गेली आहे घरातून. महेशला एकदम खूप शॉक बसतो आणि तो आश्चर्याने बघायला लागतो. स्वातीला देखील खूप कसतरी होत असतं. ते दोघे डायरेक्ट त्यांच्या आई-वडिलांकडे जातात. दार उघडतात. अवनीची आई दार उघडते आणि म्हणते, "अरे काय झालंय?" महेश म्हणतो, "मला बाबांशी बोलायचं आहे." अवनीची आई म्हणते, "बाबा बाथरूममध्ये आहेत, येतीलच." म्हणत असतो, "थोडं बाबांशी बोलायचं आहे." अवनीची आई विचारत असते, "काय झालंय?" पण तो काही सांगत नाही. तेवढ्यात त्याचे बाबा बाहेर येतात. अवनीचे बाबा महेशला म्हणत असतात, "अरे तुझं काही काम नाही, झोप ना, कशाला एवढ्या लवकर उठलायस?" महेश म्हणतो, "अहो ते थोडं बोलायचं आहे." अवनीचे बाबा म्हणतात, "काय?" महेश सांगतो, "विवानचा फोन आला होता. तो म्हणतोय की अवनी घरात नाही आहे." तिच्या बाबांचे डोळे एकदम मोठे होतात. अवनीचे बाबा म्हणतात, "घरात नाही म्हणजे?" "अरे तिनं फोन उचलला नसेल म्हणून तो पॅनिक झाला असेल." "घरातच असेल ती, कुठे जाणार? जा शोध जा, इथे असेल कुठेतरी, जा शोधा." स्वाती म्हणते, "बाबा नाही, खरंच नाही आहे ती तिच्या रूममध्ये. आत्ताच तिला बघून आलो." अवनीचे बाबा म्हणतात, "अरे असं कसं होईल? असणार ती, इथेच कुठेतरी असणार, जा शोधा तिला." ती म्हणते, "बाबा तिच्या रूममध्ये एक चिठ्ठी सापडली आहे." अवनीचे बाबा म्हणते, "चिठ्ठी सापडली? काय चिठ्ठी सापडली?" स्वाती मग चिठ्ठी देते तिच्या वडिलांकडे. त्यांच्यावर ओरडून त्यांच्या स्वातीच्या हातातील चिठ्ठी घेतात. अवनीची आई देखील फार चिडलेली असते. पुढे अवनी चिठ्ठी लिहत असलेला सीन दाखवलेला आहे. "प्रिय आई बाबा, मी तुम्हाला खूप वेळा सांगायचा प्रयत्न केला, पण तुम्ही कोणीच माझं ऐकलं नाही. खरं तर जो माणूस माझ्याशी आदराने बोलत नाही, ज्याला माझ्या शिक्षणाची, माझ्या स्वप्नांची अजिबात किंमत नाही, अशा माणसाशी, अशा सेल्फिश आणि खोटारड्या माणसासाठी मी माणसासोबत संसार नाही करू शकत. जिथे स्त्रीचा आदर नाही, रिस्पेक्ट नाही, तिथं मी नाही जाऊ शकत. बाबा, मी हे घर सोडून जात आहे." असं म्हणून ती रडत, इमोशनल होऊन ते चिठ्ठी लिहत असते. अवनीनं ही भरारी फक्त तिच्या स्वप्नांसाठी, करिअरसाठी आणि तिच्या रिस्पेक्टसाठी घेतलेली असते. हे बघितल्यानंतर, वाचल्यानंतर अवनीचे वडील फार चिडतात आणि म्हणतात, "हे असं कसं करू शकते ती? तिला काही बापाची पडली आहे की नाही?" अवनीची आई तर एकदमच धक्का बसल्यामुळे खाली बसते बेडवर. अवनीचे वडील पुढे म्हणत असत, "अगं हिचं ना हे लहानपणापासून आहे. एखादा हट्ट पुरवला नाही ना, तसंच कुठेतरी लपून बसायची, मला घाबरवायची. आणि मग मी तुला, अगं बाई, अगं मी तुझा हट्ट पुरवणार आहे, तू बाहेर ये." मी हो म्हणतो आणि मग ती बाहेर यायची, हो म्हणायची आणि मग ती माझ्या मिठीत शिरायची. आणि आत्तासुद्धा मी तुला सांगतो, ती अशीच कुठेतरी लपून बसलेली असणार आहे. आणि मी तिला सांगितलं ना, ह्या मुलाशी मी तुझं लग्न लावून देत नाही, मग ती हळूच बाहेर येईल आणि माझ्याशी बोलायला लागेल. त्यांना खूप धक्का बसलेला असतो. ते म्हणतात, "जा रे तिला शोधा." आणि मग ते स्वतःच ते शोधायला निघतात. तिकडे हे आईला सांभाळतात महेश आणि स्वाती. अवनीचे वडील तिला बेडरूममध्ये, गॅलरीमध्ये आणि खाली जाऊन देखील शोधत असतात. घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल सुरू असते. कोणालाही काही न सांगता ते फक्त पाहुण्यांना, "तुम्ही घ्या, इकडे-तिकडे करा," असं सांगत असतात आणि अवनीला शोधत असतात. ते बाहेर देखील जाऊन अवनीला शोधतात, पण त्यांना अवनी कुठेही दिसत नाहीत. मग ते आत येतात. ऐन लग्नात अशी मुलगी घर सोडून जाणं हे म्हणजे त्यांच्यासाठी धक्काच असणार असतो. इकडे महेश अवनीला फोन लावतो, पण तिचा फोन बंद असतो. महेश म्हणतो, "अगं स्वाती, तिच्या मैत्रिणींना फोन लाव." स्वाती म्हणते, "हो करते." पण तिची आई म्हणते, "पण महेश, तू सगळ्यांना फोन केलंस तर त्यांना कळेल ना की अवनी घरात नाही आहे म्हणून." मग महेश म्हणतो, "अगं पण आई, आपण कसं शोधायचं तिला, सांग ना मला." तिची आई म्हणते, "बाबा काय करतात ते बघ, बाबांना बोलव." तेवढ्यात तिचे बाबा येतात. ते खूप निराश झालेले असतात. ते म्हणतात, "गेली गं, घर सोडून गेली ती. असं कसं करू शकते ती? माझ्या नावाचा, घराच्या इज्जतीचा कशाचाही विचार नाही केला तिनं. सरळ निघून गेली." आजचा एपिसोड इथं संपवलेला आहे. पुढे मग महेशला कळतं की राजा म्हणजेच जो टेम्पररी ड्रायव्हर ठेवलेला असतो तो देखील नाही आहे. अवनीला तोच पळवून घेऊन गेलेला आहे असं त्यांना वाटतं. आणि मग तिचे वडील म्हणतात की अवनी ड्रायव्हरबरोबर पळून गेली आहे. आणि मग त्यांना खूप शॉक बसलेला असतो. आता पुढील येणारे एपिसोड खूप सुंदर असणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही हे रिव्ह्यू पाहू शकता. त्यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि आपले रिव्ह्यू असेच रोज पाहत जा. धन्यवाद.